माझ्यासाठी चॉकलेट आणि त्या रजनीला पार्टी. नाही बरोबर आहे ना, तिने मदत केली ना तुला. बर, मग काय हवंय तुला? मला नकोय चॉकलेट, मला काहीतरी स्पेशल हवंय. स्पेशल? कोणाचा मेसेज आहे? सुहास. आदिती, ते क्लायंट मला भेटायचं म्हणतात आणि त्यांना प्रेझेंटेशन सुद्धा खूप आवडलंय. काय? कॉंग्रॅच्युलेशन. चला, म्हणजे रजनीने केलेली मदत सक्सेसफुल झाली तर. एवढ्याने काही काम संपत नाही. त्यांना माझ्या काही पर्सनल डॉक्युमेंट्स कुरिअर करायचे आणि त्यांनी काही पेपर्स पाठवलेत मेलवर, ते पण त्यांना साइन करून पाठवायचं. हे आदिती, माझी डॉक्युमेंटची फाईल कुठे आहे? हा, एक मिनिट. काय नशीब आहे ना, आपलं लग्न झालं. लग्नाला 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालं, पण अजूनही आपण ऑफिसमध्ये नवरा बायको सारखे वावरत नाही. ऑफिसमध्ये सोड, या घरात आपल्या लग्नांच्या आठवणींची साधी एक फ्रेम सुद्धा नाही. उद्या आपल्या घरात ह्या फोटोची एक फ्रेम लागेल. जय, काहीतरीच काय, उगाच काही प्रॉब्लेम झाला ना परत तर मग. काही होत नाही, माझं ठरलं. तुला काहीतरी स्पेशल हवं होतं ना, मग उद्या या फोटोची फ्रेम या रूम मध्ये लागेल. सुहास मस्त फ्रेम करून आणेल, त्याला सांगतो. हे दोन्ही उद्या सुहासला द्यायचं. कुठे राहिला आता हा सुहास? येईल अरे तो. अरे ते किती वाजलेत ते बघ. आपल्याला थोडा जरी उशीर झाला ना ऑफिसला पोहोचायला, तर उगाच 4 शब्द ऐकून घ्यावे लागतात. तू पुढे निघतेस का? नाही, नको, आपण एकत्रच जाऊया. येईलच तो. हा सुहास पण ना, एरवी मी यायच्या आधी हजर असतो. आता आज हे फोटो आणि पेपर्स त्याला दिले असते म्हणजे विषय संपला असता ना. जय, तू नक्की त्याला फोटो बद्दल बोललायस ना? हो, संध्याकाळपर्यंत देतो म्हणाला, पण आता यायला हवा ना. हॅलो, अरे कुठेच बाबा सुहास तू? अरे सॉरी यार, सॉरी जय, सॉरी, खरंच सॉरी. सॉरी सोड, आता कुठे पोहोचलायस आणि किती वेळात येतोयस ते सांग. अरे म्हणूनच तर सॉरी म्हणतोय. मी एका अर्जंट कामामध्ये अडकलोय आणि ते खूप महत्वाचं काम आहे. म्हणजे तुला आत्ता यायला जमणारच नाहीये? अरे हो, तू एक काम कर ना, मी तुला इथला ऍड्रेस मेसेज करतो, तू फोटो आणि डॉक्युमेंट दोन्ही कुरिअर कर ना मला. वास, अरे प्लीज प्लीज जय, प्लीज. ठीक आहे. ओके बाय. जय, काय झालं? त्याला नाही जमणार यायला. आता हे दोन्ही ऑफिस मधून कुरिअर कर. म्हणजे
हे सगळं तू ऑफिस मध्ये नेणार, आपला फोटो सुद्धा? जय, ऑफिस मध्ये बघ, काळजी करू नकोस, मी नीट सांभाळेन बॅग. सांभाळशील तू नीट, पण सांभाळायचं म्हणून त्या बॅगेला कवटाळून बसू नकोस. आणि तसंही तू ज्या गोष्टींना कवटाळून बसतोस ना, त्यात त्या रजनीला फारच इंटरेस्ट असतो. झालं तुझं? आता ही काळजी होती का जेलसी? ते काही असेल, हे जास्त महत्वाचं आहे. पण बरं ठीक आहे, आपण आत्ता निघायचं का ऑफिसला, नाहीतर उशीर होईल. रमण, जय, काय? ते हो, आहे माझ्या लक्षात. आपल्या ऑफिसच्या कुरिअरवाल्याकडनं कुरिअर करत. तो जरा रिलायबल तरी आहे. पण ऐक ना, आठवणीने दे, विसरू नकोस. आणि तोपर्यंत नीट सांभाळून ठेवशील. हो हो. आणि हे बघ, माझ्या बॅगेत बॉम्ब बसले का बघू नकोस सारखं त्याच्याकडे. बॉम्ब असताना तर परवडला असता ह्याच्यापेक्षा. गुड मॉर्निंग. पण जय सर, मस्त चाललंय तुमचं. काय? प्रगती आहे. बरं तांगडे, हां, माझं तुझ्याकडे खूप महत्वाचं काम. कबूतर बनवून मेसेज पाठवायचेत ना? नाही, मग कुरिअर पाठवायचं. अरे बापरे, कबूतर कुरिअर कसं घेऊन जाणार मग? कुरिअरवाला कुरिअर घेऊन जाऊ शकतो ना. माझे पर्सनल कुरिअर्स आहेत, 2 कुरिअर्स आहेत. आपल्या ऑफिसवाल्या कुरिअरवाल्याकडनं पाठवायचं. बाय. पण आताच नाही, हा, थोड्या वेळानं. मी जर आता आवरतो. सॉरी जय. सॉरी, तू रागावलास माझ्यावर. का? तू बोलतच नाहीयेस आल्यापासनं, बघतही नाहीयेस माझ्याकडे. मला नाही आवडत काम कोणीतरी भलतच करणार आणि क्रेडिट कोणाला तरी भलत्यालाच मिळणार. आणि नेहमी असंच होतं ऑफिसमध्ये. म्हणजे आत्तापर्यंत तुला क्रेडिट कधीच मिळालं नाहीये. आता काल क्रेडिट मिळालं तुला, पण सिंपती सगळी तिलाच गेली ना. मला नाही आवडत हे असं, हे बरोबर नाहीये. ऑफिसमध्ये इतर कोणी काम करत नाही का? सगळेच करतात ना काम. सतत हिचं कौतुक. म्हणजे एखादा नवीन प्रोजेक्ट असेल किंवा काही प्रपोजल असेल तर हिलाच विचारणार, हिच्याशीच बोलणार. रजनी, असं काही नाहीये अगं. आहे. असं काही लहान मुलांसारखं वाटेल ते बडबडतेस. हे बघ, आपल्या ऑफिसमध्ये ज्याचं श्रेय त्याला मिळतंच. उगाच नको ते विचार नको करूस. हा, जय, सॉरी ना. अगं रजनी, मी नाही चिडलोय, काही रागवलं वगैरे नाहीये मी. दे बॅग. नाही, तू आधी मला म्हण की माफ केलंस तर बॅग देईन मी तुला. हा, केलं. आणि आज
आज रात्री डिनरला जाऊया. डिनर नाही जमणार मला. म्हणजे मला एक काम आहे. पण माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे. माझ्यासाठी दे. बॅगेतच आहे. काल तू मला मदत केलीस ना, त्यासाठी. चॉकलेट. अच्छा, मी पार्टी मागितली तर तू चॉकलेटवर बोळवणी करतोयस माझी. नाही, तसं नाही. पार्टी देईन ना मी. ठीक आहे रे, चेष्टा केली मी. पण जय, तू फॉर्मॅलिटी म्हणून देतोयस चॉकलेट. सॉरी सॉरी. थँक्यू. जय, मला एक सांग. हं? काल ईमेल पाठवला ना आपण, तर फीडबॅक आला त्यांचा काही? हा, आला होता त्यांचा फोन. त्यांना काही पेपर्स कुरिअर करायचं, सांगडे थ्रू करेन मी. सगळं काही करेक्ट प्रोसीड होतं. बघू, त्यांच्याकडे काम होईल असं वाटतं. वाव, मी म्हंटल नव्हतं तुला. उत्तम झालंय रिप्रेझेंटेशन. आवडणारच त्यांना. आणि पुढेही सगळं नीट होईल. ऑल द बेस्ट. आणि सांगायची गरज नाहीच आहे, पण तुला पुन्हा मदत लागली तर यू आर मोस्ट वेलकम. आणि त्या मदतीच्या बदल्यात आणखीन एक चॉकलेट चालेल मला. अरे जय साहेब कुठे गेले? फोन घेऊन बाहेर गेलाय. हां, आदिती मॅडम पण जागेवर नाही. आता काय करायचं? तांगडे, का गहन विचारात पडलायस तू? नाही काय नाही, ते जय सरांना काहीतरी कुरिअर करायचं होतं, ते असं म्हणाले होते मग. आता ते जागेवर नाहीत आणि आदिती मॅडम पण जागेवर नाहीत. जयचं कुरिअर करायचं आहे ना, मग आदितीचा काय संबंध? नाही म्हणजे त्यांना माहित असेल ना. नाही तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, त्यांना आल्यावर विचारतो. ओके. एक मिनिट, कुरिअर म्हणालास ना तू? थांब थांब, मला माहिती आहे. तुम्हालाही माहित आहे सगळं? मग तुला काय वाटलं? सगळं तुमच्या आदिती मॅडमनाच माहित असतं.
थांब जरा. काय ग? तुझी बॅग आहे? जायची आहे ना? मग काम कर तुझं. घे रे. थँक्यू मॅडम. येस, थँक्यू सो मच. ओके. बाप रे, श्वास घ्यायला सुद्धा फुरसत नाहीये हे क्लायंट म्हणजे ना. नवरे का बोंबलताय? बोंबलत नाहीये, मी तांगडेला हाका मारतोय. तुम्ही आत्ता हे जे करताय ना याला तांगड्याच्या नावाने बोंबळणं असं म्हणतात. हो, त्यापेक्षा तुम्ही तुमची कामं करा ना. कामच करतोय आम्ही. तुमच्या या बोंबळण्यामुळे डिस्टर्ब होतंय. हो, मग मला करू द्यात. तांगडे, बापरे, हे नवरे म्हणजे देवाचं जसं नाव घ्यावं ना तसं काम करा असा गजर करत असतात. रजनी, तू जयच्या बॅगला हात लावायला नको होतास. ती जयची बॅग आहे ना. पण दुसऱ्याच्या बॅगला असं न विचारता हात लावायचा नसतो. अरे बापले, असं शिकवलंय का शाळेत? पण कसं आहे, मित्राच्या बॅगला हात लावलेला चालतो. आणि जय माझा खूप चांगला मित्र आहे की नाही, मग मी जयच्या बॅगेला हात लावलेला चालतो. हे बघ, पाहिलंस ना तू? मगाशी नाही का जयनी दिलं? जयनी दिलं मला चॉकलेट. स्पेशल गिफ्ट, स्पेशल मित्राकडून. सॉरी तुला आवड घे ना. मला नकोय. मी चॉकलेट शेअर करू शकते. हो, घेऊ ना फोन. अरे सॉरी, माझाच आहे नाही का. आल्या काय झालं तुला रडायला? काका, तुम्हाला माहिती आहे ना, काय? जयने चॉकलेट दिलं रजनीला. अगं पण रजनीने त्याचं काम केलं म्हणून त्याने रजनीला चॉकलेट दिलं ना. बस. तर हे एनवलप कोणाचं आहे? तुझं आहे जुई? काय आहे हो? ग हे एनवलप इथे पडलेलं मिळालं मला. मग नाव लिहिलं असेल ना त्यावर कोणाचं तरी. नाही, नाव लिहिलंय पण आपल्यापैकी कोणाचं नाही आणि आपल्या कस्टमर पैकी हे नाहीये कोणी. एवढं काय त्यात? बघायला नको का कोणाचं आहे ते? आणा इकडे, मी बघते. काय झालं? आता हे जयच्या खुर्ची खाली पडलं होतं म्हणजे त्याचं असेल का? जयच्या खुर्ची खाली होतं ना, मग जयचंच असेल. नाही, एक मिनिट. मी मगाशी जयच्या बॅगेतनं एक एनव्हलप दिलं तांगडीला कुरिअरसाठी, तेव्हा पडलं असेल. घ्या, बघते मी. बघ बघ. हो. रजनी, आता ते एनवलप न विचारता उघडू नकोस. हो, काय? बरोबर म्हणतात काका. असं दुसऱ्याचा एनव्हलप उघडू नाही. दुसऱ्याचा एनव्हलप उघडणं बरं नाही का जयचा एनव्हलप उघडणं बरं नाही? कोणाचंही असेल,
आणि जायचं असेल तर त्याला विचारूनच उघड. अरे एवढं डिस्कस काय करताय त्यात? साधा एनवलप तर आहे, उघडून बघा काय आहे ते. एक्झॅक्टली. क्लायंट ना, ते आपण टार्गेटसाठी फोन करतोय लोकांना, त्यांचे फीडबॅक येतात, त्यांचे 100 प्रश्न, त्यांना उत्तर द्या, हो हो, आणि त्यात हे कॉर्पोरेटचे क्लायंट सतत फोन करत असतात, त्यांचे 100 कॉल.